अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात शेतकऱ्याच्या शेतातून 10 क्विंटल हरभऱ्याची चोरी झाली आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांचे कृत्य कैद झाले असून पीडित शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली। 70,000चे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी खुर्द शिवारात शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल 10 क्विंटल हरभऱ्याची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी कैद झाले असून शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे। तक्रारदार कुमुद दांडे या शेतकऱ्याच्या शेतात हरभरा पीक कापणीसाठी तयार होते, मात्र 19 फेब्रुवारी रोजी काही अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी शेतात घुसून हरभऱ्याचे पीक कापून नेले। दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेल्यानंतर पीक गायब असल्याचे लक्षात आले। यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता मनीष रमेश बेले, गुड्डू रमेश बेले, पुष्पा रमेश बेले, रमेश बेले आणि इतर 4-5 जण चोरी करताना स्पष्ट दिसून आले। या चोरीत सुमारे 70,000 रुपयांचे नुकसान झाले असून तक्रारदारांनी पोलिसांकडे आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे आरोपी मागील काही दिवसांपासून शेताच्या आसपास फिरत होते। अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतत अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। शेतकरी आधीच निसर्गाच्या लहरीमुळे त्रस्त असताना अशा घटना त्यांच्या आर्थिक नुकसानीत भर टाकत आहेत। त्यामुळे पोलीस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। मी बबलू राजेंद्र धांडे, माझ्या आईचं नाव कुमुद राजेंद्र धांडे, माझ्या आईचं शेत जामठी खुर्द शेत शिवारमध्ये 186 गव्हाणे सुकलेला आहे। आम्ही शेतात पाहणीसाठी गेलो असता त्यामधील 1 एकरच्या आसपास हरभरा सोंगून नेलेला आहे। तर आम्ही ते सीसीटीव्ही मध्ये पाहिला तर बाजूच्या शेतकऱ्यांनी सोंगून आपल्या शेतात नेलेला आहे। असं पाहता आम्ही पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांची तक्रार ग्रामीण पोलीस स्टेशनला केली। ग्रामीण पोलीस स्टेशनला केली असता त्यांनी आम्हाला म्हटले की हे तहसीलचं मॅटर आहे। तर आम्ही तहसीलदार साहेबांकडे गेलो। तहसीलदार साहेब म्हणत होते की हे चोरीचं मॅटर आहे, तुम्ही पोलीस स्टेशनलाच परत जा। तर आता आम्ही न्याय कोणाकडे मागायचा, त्यामुळे आम्ही आता जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे जात आहोत।